अन्या विनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 37. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा. मागील भागात अन्याचे लक्ष अजिबात पुस्तकात नव्हतं, तर तिचे सगळे लक्ष अवीच्या विचारामध्येच होतं. त्याचवेळी अचानक तिथे एक लायब्ररियन आला आणि तिच्या बाजूला तो कपाटात पुस्तकं लावायला लागला. त्याच्याकडे पाहताच अन्याचे मन पुन्हा धडधडू लागलं. तो लायब्ररियन तिला पुन्हा एकदा ओळखीचा वाटला. त्याचं कारण होतं त्याच्या चेहऱ्यावरील मास्क व त्याचे बोलके डोळे. अरे, हा तो आहे का? अन्या मनाशी विचार करत होती. ती उठून त्याच्याकडे जाणार होती, पण इतक्यात तो लायब्ररीतून बाहेर निघून गेला. तर आतापासून पुढे अन्याचं मन आता गोंधळून गेलं होतं. तिला आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये अवीच दिसत होता. तिला आता पटलं होतं की खरंच तिला अवी आपल्या आजूबाजूला असल्याचे भास होत आहेत. म्हणून ती स्वतःला सारखं बजावत होती की हे फक्त तिचे भास आहेत. त्याने मात्र त्याच्या प्रत्येक नव्या वेसात तिच्यासमोर येऊन तिला अजून गोंधळात टाकण्याचं काम केलं होतं. आता हे त्याचे शेवटचे स्टेशन होते, ते म्हणजे बस स्टॉप. त्या दोघी तिथे बसची वाट बघत थांबल्या होत्या. तिथे एका माणसाने काहीतरी विकायला आणलेलं होतं आणि त्याच्या भोवती माणसाची गर्दी झालेली होती. अन्या, ते बघ, तिथे केवढी गर्दी झाली. नक्कीच काहीतरी चांगली वस्तू स्वस्तात विकायला आलेली असावी. म्हणूनच तिथे लोक एवढ्या मोठ्या संख्येने हजर आहेत. चल, आपण पण बघूया काय आहे ते. रेवाने अन्याच्या हाताला धरलं व तिला घेऊन त्या गर्दीमध्ये शिरली. तर तो माणूस तिथे घरगुती साहित्य बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकत होता आणि म्हणूनच तिथे माणसांची गर्दी जमलेली होती. त्या वस्तू पाहून रेवा त्या गर्दीत गेली आणि त्या माणसाला किमती विचारू लागली. तेव्हा अन्याने सहजच त्या माणसाकडे पाहिलं, तर तो सेम अवीसारखाच दिसत होता. हे पाहून ती थोडा वेळ तशीच थांबली आणि आपल्याला भास होत आहे हे समजून ती बसस्टॉपवर पुन्हा परत गेली. अवी, तुझा प्लॅन यशस्वी झाला. आज दिवसभरात तू अन्याला सगळीकडे दिसला आहेस, त्यामुळे तू बिनधास्त राहा. मला खात्री आहे की ती नक्कीच तुला हो बोलेल. रेवा अवीकडे हसून बघत बोलली. मला तेच हवं आहे, पण आता मला उद्याची भीती वाटत आहे. उद्या सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणे पार पडेल ना? अवी घाबरून बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून सगळेच काळजीत पडले. डोंट वरी अविनाश, सगळं काही तू ठरवल्याप्रमाणेच होईल आणि काही अडचण आली तर आम्ही तुझ्यासोबतच आहोत. मॉन्टी अवीच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत बोलला आणि रेवा गडबडून त्या दोघांकडे बघत होती, कारण तिला उद्याच्या प्लॅनबद्दल काहीच माहीत नव्हतं. अवी, तुम्ही दोघे कशाबद्दल बोलताय? मला उद्याच्या प्लॅनबद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही कोणता प्लॅन बनवला आहे? रेवा प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली. रेवा, उद्या अन्याला अविनाश राज्याध्यक्ष भेटणार आहे. मी तिला प्रॉमिस केल्याप्रमाणे त्याची आणि अन्याची भेट घडवून देणार आहे. रेवाच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव पाहून अवी गंभीरपणे बोलला. काय? अवी, तू वेडा झाला आहेस का? हे कसं शक्य आहे? तू तिची आणि अविनाश राज्याध्यक्षाची भेट कशी काय घडवून देणार आहेस? रेवा जवळजवळ ओरडलीच आणि तिने आश्चर्याने अवीला प्रश्न विचारला. कारण अवी म्हणजेच अविनाश होता आणि तो अन्याची व स्वतःची भेट कशी काय घडवून देईल, हा प्रश्न रेवाला पडलेला होता. रेवा, मी तिला आज याबद्दल मॅसेज करणार आहे आणि तिच्या व अविनाश राज्याध्यक्षाबद्दलच्या भेटीबद्दल तिला सांगणार आहे. अविनाश निर्विकारपणे बोलला. म्हणजे अवी, तू तिथे नसणार आहेस? होय, मला तर टेन्शनच आलं होतं. तुम्ही दोघे एकाच वेळी तिथे हजर असणं कसं शक्य आहे? अवी, या मुलीला एवढं पण समजत नाही. मॉन्टी रेवाकडे बघून तिरकस हसत हळूच म्हणाला आणि तेव्हाच रेवाचे लक्ष त्याच्याकडे गेलं. ओ मिस्टर, जरा ऐकू येईल असं बोला ना. उगाच तोंडातल्या तोंडात पोटपटू नका. रेवा त्याच्याकडे रोखून बघत बोलली आणि अवीने मनातच डोक्याला हात लावला. अरे, मी काही तुम्हाला घाबरत नाही आणि हे मी मोठ्यानेही बोलू शकतो. मॉन्टी तिला खुन्नस देत बोलला. तसं रेवा त्याच्याकडे आणखीनच रागात बघू लागली. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही दोघे आता भांडू नका. पहिलंच मला उद्याचं सगळं व्यवस्थित पार पडायला पाहिजे याचं टेन्शन आलं आहे. त्यात तुम्ही दोघे असे क्षुल्लक गोष्टीवर वाद घालून माझं डोकं आणखी दुखवू नका.
अवी थोडा वैतागून म्हणाला आणि रेवाला बोलला. तसं ते दोघे शांत बसले, पण डोळ्यांनी एकमेकांना खुन्नस देत होते. आणि अवीने त्या दोघांकडे पाहिले आणि त्याने नकारार्थी मान हलवली. आधीच त्याला अन्याच्या समोर आपल्या मूळ रूपात उभं राहणं याचं टेन्शन आलेलं होतं. जर तिने आपल्याला ओळखलं तर मग काय होईल याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. त्यात ते दोघं त्याला धीर द्यायचं सोडून तू तू मैमै करत बसले होते. अविनाश, तू इतकं टेन्शन का घेत आहेस? काही ठरवल्याप्रमाणेच छान होईल. मॉन्टीने रेवाकडे दुर्लक्ष केलं आणि अवीला धीर देत बोलला. तसा अविनाशचा प्लॅन अगदी स्पष्ट आणि ठरलेला होता. त्याला अन्याच्या मनातल्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. विशेषतः अवीसाठी तिच्या मनात काही जागा आहे का हे समजून घ्यायचं होतं. म्हणूनच उद्या तू म्हणजेच अविनाश राज्याध्यक्षाचा तिचा आयडल तिला डायरेक्ट प्रपोज करणार होता. कारण त्याला अन्याच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या अवीसाठीच्या भावना व्यक्त करण्यासाठी तिला भाग पाडायचं होतं. रेवा, मॉन्टी, उद्या मी अन्याला प्रपोज करणार आहे, अविनाशने सांगितलं. त्याच्या आवाजात एक आत्मविश्वास होता, पण तितकंच टेन्शनही जाणवत होता. प्रपोज? पण असं अचानक? तिला वाटेल ना की अविनाश अचानक आपल्याला कसं काय? रेवा थोडी गोंधळून गेली. अवीने तिच्या वाक्य अर्धवट थांबवत बोलायला सुरुवात केली. यात काहीच अचानक नाही. मी मुद्दामच असं करणार आहे. कारण मला तिच्या मनातल्या अवीसाठीच्या भावनांबद्दल खात्री करायची आहे. जर तिने अविनाशला होकार दिला तर मी समजून जाईल की तिच्या मनात अवीबद्दल काहीच भावना नाहीत. आणि जर तिने मला नाही म्हटलं तर मी तिला यामागचं कारण विचारेल. बघू तेव्हा तिचं काय उत्तर येतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या भविष्याची दिशा ठरेल. तेव्हा मला समजेल तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे. अवी कुठेतरी बघत बोलला. अवी, खरं आहे, तुझा प्लॅन खरंच भन्नाट आहे. तू तिला अवी म्हणून अनेकदा भेटलास आणि आता तू अविनाश म्हणून तिला विचारणार. या सगळ्यांमुळे तिच्या मनातल्या खऱ्या भावनांना उलगडा नक्की येईल, मॉन्टी म्हणाला. हेलो बास, आपली शंका खरी ठरली. उद्या तो वहिनींना प्रपोज करणार आहे. मी त्यांच्या मागावर आहे आणि मी तुम्हाला त्यांची सगळी खबर देत जाईल. झाडाच्या आडून त्याचं बोलणं ऐकत असणारा एक धिप्पाड माणूस कुणाला तरी फोन करून माहिती देत होता. मी सोडणार नाही त्याला. त्याची ही हिंमत नाही. आता त्याची काही खैर नाही. मी आत्ताच माझी माणसं त्याच्या मार्गावर लावतो आणि त्याचे हातपाय तोडून टाकायला लावतो. सम्राट रागाने लाल झालेला. त्याने आपला फोन फर्सवर भिरकावला आणि समोर बसलेल्या समीराला थोड्या रागातच आपला पुढचा प्लॅन सांगू लागला. त्याचा राग आता उफाडून आलेला आणि तो त्याच्या डोळ्यात दिसत होता. तुम्ही असं काहीच करणार नाही आहात सम्राट, कारण त्याच्यासोबत मॉन्टी आहे. तो अवीसोबत असताना तुम्ही त्याला मारायला कितीही माणसे पाठवून द्या, पण त्याच्यासमोर ती माणसे अजिबात टिकणार नाहीत. तेव्हा आता आपल्याला डोक्याने खेळायला हवं. आपल्याला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून अन्या स्वतःच अवीपासून दूर जाईल. ती त्याचा तिरस्कार करेल आणि त्याला स्वतः सांगेल, तू परत मला आपलं तोंड दाखवू नकोस. समीरा काहीतरी विचार करून बोलली. पण हे कसं शक्य आहे? ती त्याचा तिरस्कार का म्हणून करेल? त्यासाठी काहीतरी ठोस कारण तर असायला पाहिजे ना, सम्राट म्हणाला. मिळालं, मला ते ठोस कारण मिळालं. तुम्ही फक्त तुमच्या माणसांना सांगा की उद्या तो अन्याला कुठे भेटणार आहेत. त्या ठिकाणाचे लोकेशन मला सेंड करायला सांगा आणि मग पुढचं मी बघून घेईल. समीरा आनंदाने उड्या मारत बोलली. पण तू नेमकं काय करणार आहेस? मला नीट समजावून सांगशील का? सम्राट न समजून बोलला. ते एक सिक्रेट आहे आणि तुम्ही ते स्वतःच्या डोळ्यांनी उद्याच बघा. समीरा कुत्सित हसत बोलली. बरं ठीक आहे, सम्राट बोलला. अवी, मी तुला बोलले होते ना की मी तुला कधीच आनंदात बघू शकत नाही. तेव्हा आता तुझ्या प्लॅनची मी उद्या कशी बँड वाजवते ते तू बघच. समीरा स्वतःशीच बोलली आणि हसू लागली. अवीच्या डोक्यात आता पूर्णपणे उद्याचा विचार सुरू होता. अन्याच्या उत्तरामुळे त्याचे आयुष्य बदलणार होतं आणि त्याने मनात आणखी एक प्लॅन बनवला होता. पण त्याने त्याबद्दल कोणालाही कल्पना दिलेली नव्हती. कारण जर त्याने सगळ्यांना याबद्दल सांगितलं असतं तर त्यांनी यासाठी विरोध केला असता. म्हणून त्याने तो आपल्या मनातच ठेवला आणि उद्या अन्येला भेटल्यावर त्याबद्दल सांगणार होता.
बघूया आता उद्या काय होतं, अवी शांतपणे म्हणाला. पण आतून त्याच्या मनात अनेक प्रश्न फिरत होते. तेवढ्यात रेवाचा फोन वाजला. तिने इकडे तिकडे पाहिलं तर अन्या वैतागून बसस्टॉपवर उभी होती. तिच्या समोरून एक बस नुकतीच निघून गेली होती. बस निघून गेल्याने अन्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. म्हणूनच तिने रेवाला फोन लावलेला असावा. रेवा, कुठे आहेस तू? मगापासून मी तुझी वाट पाहते. तुझ्यामुळे इथे आधीच माझ्या 2 बस मिस झाल्या आहेत. तेव्हा तू लवकर ये, नाहीतर मी एकटी जाईल घरी. अन्या वैतागून बोलली. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. अन्या, अगं मी येतच होते, पण त्याचवेळी मला मम्मीचा फोन आला. तिने घरी येताना मला भाजी घेऊन यायला सांगितलं आहे. म्हणून मी भाजी घ्यायला आले. तेव्हा फक्त 5 मिनिटं. रेवा प्रेमाने काहीतरी सांगायचं म्हणून तिने थाप मारली. बरं ठीक आहे, पण लवकर ये. रेवाचं बोलणं ऐकून अन्य शांतपणे बोलली. तशी रेवाने बसस्टॉपपासून थोड्या अंतरावर असलेल्या भाजीवाल्याकडून भाजी घेतली आणि पडतच अन्याजवळ आली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला अन्या व अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.